अवनीची ढगांमधील सहल. अवनी नावाची एक लहान मुलगी होती, जिचे डोळे नेहमी मोठ्या स्वप्नांनी चमकत असत. एका संध्याकाळी जेव्हा ती आपल्या बाल्कनीतून आकाशाकडे पाहत होती, तेव्हा तिला एक गुबगुबीत कापसासारखा पांढरा ढग खाली येताना दिसला. तो ढग केवळ वाफेचा गोळा नव्हता, तर तो सजीव होता. त्याचे नाव होते फ्लफी. फ्लफीने अवनीला हळूच उचलले आणि ते थेट निळ्या शार आकाशात झेपावले. अवनीला आश्चर्य वाटले, कारण ढग मऊ गादीसारखे होते. वर गेल्यावर तिला दिसले की ढगांचे एक वेगळेच जग आहे. मावळत्या सूर्याच्या किरणांमुळे ढगांचे महाल सोन्यासारखे चमकत होते. अवनीने लाल, पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या इंद्रधनुष्यावरून मनसोक्त घसरगुंडी खेळली. जशी रात्र होऊ लागली तसे ढगांमधील लहान लहान चांदण्या लुकलुकणाऱ्या दिव्यांसारख्या दिसू लागल्या. त्यांनी ढगांच्या एका बागेत विश्रांती घेतली, जिथे आईस्क्रीम सारखा पाऊस पडत होता. अवनीने हवेतच वाफ धरून तिचे गोळे बनवले. सगळीकडे जादुई प्रकाश आणि आनंदाचे वातावरण होते. पण लवकरच फ्लफीला समजले की अवनीला आता घरी जायची वेळ झालीये. तो तिला हळूच परत तिच्या बाल्कनीपाशी घेऊन आला. जाताना त्याने अवनीला एक छोटा चमकणारा ढगाचा तुकडा भेट दिला. अवनी जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिला वाटले की ते स्वप्न होते, पण तिच्या उशाशी तो छोटा तुकडा अजूनही चमकत होता. अशीच छान छान गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. राम राम मंडळी.